नमस्कार, मी शुभांगी भारती आजच्या या YouTube लर्निंग सेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आपण आपल्या या YouTube चॅनलवरती नेहमी शेअर मार्केट विषयी नवीन व्हिडिओ बनवत असतो। म्हणूनच चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करायला विसरू नका। आपला आजचा विषय आहे पैशाला कामाला लावून पैसे कमवायला शिका। आपल्याला आपले घरचे, नातेवाईक किंवा आपले एज्युकेशन सिस्टीम हे सगळे आपल्याला नेहमी एक गोष्ट सातत्याने शिकवतात की पैसा कमवा। ह्या मताशी तुम्ही जर ॲग्री असाल तर कमेंट बॉक्समध्ये यस अशी कमेंट करा। पैसा कमवण्यापेक्षा पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्यावर बऱ्याच लोकांचे लक्ष नसते, ती म्हणजे पैसा कमवण्यापेक्षा तुम्ही कमवलेला पैसा किती वाचवला, म्हणजेच सेव्हिंग किती केली। उदाहरणार्थ तुम्ही समजा महिना 50,000 रुपये कमवता पण तुमचा खर्चच जर 55,000 असेल तर योग्य ठरणार नाही। आयुष्यामध्ये पैसे कमवणे महत्त्वाचे आहेच, पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे कमवलेल्या पैशांची बचत करता आली पाहिजे आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे बचत केलेले पैशांचे व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजे। पण ह्या गोष्टी आपल्याला कुठेच शिकवल्या जात नाहीत। स्कूल असेल, कॉलेज असेल, आपल्याला कुठेच शिकवले जात नाही की स्मार्ट इन्व्हेस्टमेंट कशी व कुठे करावी। पण हे सगळं आपल्या भारती शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलवरती शिकवले जाते। जेवढ्या तरुण वयात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करता येईल तेवढ्या लवकर तुम्ही स्मार्ट इन्व्हेस्टमेंट चालू करायला पाहिजे। इन्व्हेस्टर हा शब्द आपल्या कानावरती पडला की काही लोकांना वाटतं की इन्व्हेस्टर बनायला खूप पैसे लागतात, पण हे साप चुकीचं आहे। शेअर मार्केटमध्ये प्रॉपर पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजे। त्यासाठी फंडामेंटल ऑफ स्टॉक्स, टेक्निकल ॲनालिसिस, प्राइस ॲक्शन, मार्केट सायकोलॉजी समजणे अत्यंत आवश्यक आहे। एका चांगल्या इन्व्हेस्टरने ब्लाइंडली इन्व्हेस्टमेंट कधीच करू नये, बिकॉज इट इज व्हेरी हार्मफुल टू यू अँड युअर मनी। व्यवस्थित शिकूनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत। योग्य ठिकाणी योग्य स्टॉकमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट विल मेक यू रिच। तुम्हाला स्टॉक मार्केटमधून पैसे कमवायचा असल्यास तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ व्यवस्थित बिल्डअप करता आला पाहिजे, म्हणूनच त्याला आपण डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ असे म्हणतो। यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करताना कधीही एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता वेगवेगळ्या सेक्टरमधल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे। म्हणजेच काय तर बँकिंग, IT, ऑटो, एनर्जी, FMCG, फार्मा, मेटल अशा पद्धतीने सेक्टर वाईज वेटेज पाहून इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे। आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही आपला मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट या नावाचा कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता। यामध्ये इन्व्हेस्टमेंट बरोबर ट्रेडिंग पण करायला शिकवले जाते आणि हा कोर्समध्ये तुम्हाला असे 4 ट्रेडिंग सेटअप शिकवले जातात की त्यामधून तुम्ही रेग्युलर इन्कम मिळवू शकता। माझी एक मैत्रीण आहे, एका IT कंपनीमध्ये जॉब करते, तिला पगारही बऱ्यापैकी आहे। ती बोलता बोलता मला एक दिवस म्हणाली की पगारातून जे पैसे शिल्लक राहिलेत ना त्याची मी सेव्हिंग केली आहे आणि वर्षाला 6% मला व्याज मिळते। तेव्हा म्हणजे 2019 सालची गोष्ट आहे। मी तिला म्हणाले, अगं आपल्या महागाईचा दरच 6 ते 7% आहे आणि तुला मिळतात किती 6%। तिला पण ही गोष्ट पटली आणि ती लगेचच रिॲक्ट होऊन म्हणाली की बँक सेव्हिंगपेक्षा चांगली इन्व्हेस्टमेंट कुठं करू। मग त्यावेळेस म्हणजेच 2019 साली तिला स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सांगितलं आणि तिची जी काही अमाऊंट होती ती आज 3 वर्षांमध्ये जवळपास डबल झाली आहे। आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। आपण ह्या व्हिडिओतून हे शिकलो की आपण पैशाला कामाला लावून पैसे कमवू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। थँक्यू।